तुम्ही ट्रॅफिक सिग्नलवर पाहिलं असेल, एका बाजूला ग्रीन सिग्नल मिळाला की गाड्या पुढे जातात, पण दुसऱ्या बाजूला रेड सिग्नल असेल तर तिथून एकही गाडी पुढे येऊ शकत नाही. इलेक्ट्रिकल वर्ल्डमध्ये याच कामासाठी एक छोटासा पण पॉवरफुल कंपोनंट असतो. त्याचं नाव आहे डायोड. आज आपण डायोड म्हणजे काय, तो कसा काम करतो आणि रिअल लाईफ मध्ये कुठे वापरतात हे एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 10 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज खास तुमच्याचसाठी आहे, ज्यांना फक्त डेफिनेशन्स नाही तर कन्सेप्ट नीट प्रॅक्टिकली समजून लॉजिक सह समजून घ्यायचे. चला आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. डायोड म्हणजे काय? डायोड हा एक इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे जो करंट फक्त एका दिशेने जाऊ देतो आणि दुसऱ्या दिशेला अळवतो. तो सेमीकंडक्टर मटेरियल पासून बनतो, साधारण सिलिकॉन किंवा जर्मेनियम. डायोडचे दोन टर्मिनल्स असतात, ॲनोड आणि कॅथोड. डायोडला तुम्ही ट्रॅफिक सिग्नल किंवा चेकपोस्ट सारखं समजू शकता. सिग्नल ग्रीन असेल तर वाहनं पुढे जातात, म्हणजेच करंट फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये फ्लो होतो. सिग्नल रेड असेल तर वाहनं थांबतात, म्हणजेच करंट रिव्हर्स डायरेक्शन मध्ये जाऊ शकत नाही. आणखी एक उदाहरण म्हणजे पाण्याच्या पाईपलाईन मधला नॉन रिटर्नेबल व्हॉल्व. एका बाजूने पाणी जाऊ देतो पण परत येऊ देत नाही. अगदी डायोड पण तसाच, एकदाच करंट जाऊ देतो, रिटर्न नाही. डायोड कसं काम करतो? फॉरवर्ड बायस मध्ये म्हणजे ॲनोडला पॉझिटिव्ह व्होल्टेज आणि कॅथोडला निगेटिव्ह व्होल्टेज दिलं की डायोड करंट फ्लो करू देतो. रिव्हर्स बायस म्हणजेच ॲनोडला निगेटिव्ह आणि कॅथोडला पॉझिटिव्ह दिला तर डायोड करंट ब्लॉक करतो. हे सगळं पीएन जंक्शन मुळे घडतं. फॉरवर्ड बायस मध्ये डिप्लेशन लेअर कमी होते, त्यामुळे करंट फ्लो होतो. रिव्हर्स बायस मध्ये डिप्लेशन लेअर वाढते, त्यामुळे करंट थांबतो. हे डिटेल मध्ये समजून घेण्यासाठी आपण एखादा वेगळा व्हिडिओ बनवूया. डायोडचा सिम्बॉल ॲरो आणि समोर एक व्हर्टिकल लाईन. ॲरो म्हणजे करंटचा फॉरवर्ड डायरेक्शन. सिलिकॉन डायोड फॉरवर्ड बायस मध्ये साधारण 0.7 व्होल्ट ड्रॉप घेतो, तर जर्मेनियम डायोड फक्त 0.3 व्होल्ट ड्रॉप घेतो. पण लक्षात ठेवा, रिव्हर्स बायस मध्ये जर व्होल्टेज खूप वाढलं तर डायोड ब्रेकडाऊन होतो आणि करंट वाहू लागतो, त्यामुळे सर्किट खराब होऊ शकतो. आता बघूया हा डायोड कुठे वापरतात. मोबाईल चार्जर्स मध्ये. रेक्टिफायर सेक्शन मध्ये 4 डायोड्स एकत्र वापरून ब्रिज रेक्टिफायर तयार करतात. हे एसी ला डीसी मध्ये कन्व्हर्ट करतो. सोलर पॅनल सिस्टीम्स मध्ये डायोड वापरतात, त्या जेणेकरून बॅटरी मधला करंट पॅनल कडे परत जाऊ नये. एलईडी म्हणजे लाईट एमिटिंग डायोड. तोही फॉरवर्ड बायस मध्ये गेल्यावर करंट फ्लो झाल्यावर लाईट एमिट करतो. टीव्ही, रेडिओ आणि कम्युनिकेशन सिस्टीम्स यामध्ये सिग्नल डिमॉड्युलेशन साठी डायोड वापरला जातो. तर आज आपण काय पाहिलं? डायोड म्हणजे काय, तो कसा काम करतो आणि कुठे वापरला जातो. नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत एक जादुई डिव्हाइस जो आपल्याला मोबाईल चार्जर पासून ते मोठ्या पॉवर स्टेशन पर्यंत सगळीकडे बघितला जातो. हो, म्हणजे ट्रान्सफॉर्मर. कन्सेप्ट एकदम क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा आहे. मग लाईक करून आलंच, आणि हा व्हिडिओ फक्त स्वतःकडे ठेवू नका, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही वन वे लॉजिक नीट कळेल.